अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये अशी काही वाईट परिस्थिती निर्माण होते की आपल्याला खूप मोठे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्याच्या अगोदर मनात खूप चाललेलं असतं, एखादी गोष्ट करावी की नाही करावी असा काहीसा गोंधळ तयार होतो. आपण घेतलेले निर्णय चुकला तर काय होईल, नुकसान होईल का फायदा होईल, अशा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होतात. मग अशा वेळेला आपण आपल्या घरामधले, बाहेरील ओळखीचे मित्रमैत्री यांना त्या प्रश्नाबद्दल विचारत बसतो. पण सर्वांची वेगवेगळे उत्तर असल्यावर आपण आणखीन जास्त गोंधळून जातो. आता कुणाला काय विचारावं असा मोठा प्रश्न आपल्या समोर पडतो. त्यावर एकच उत्तर आहे, म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना योग्य उत्तर विचारणे. आता खूप जणांना वाटेल महाराज थोडीच बोलतात, उत्तर देतात. तर हो, स्वामी नक्की उत्तर देतात. स्वामी त्यांच्या भक्तांना नक्की उत्तर देतात. स्वामी त्यांच्या भक्तांना वेगवेगळे संकेत देऊन मार्गदर्शन करतात. फक्त आपला स्वामीवर अतूट विश्वास असला पाहिजे. आता जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी अशी गोष्ट झाली आहे आणि स्वामीकडून तुम्हाला उत्तर पाहिजे असेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींना उत्तर कसं विचारू शकतो याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात अगोदर स्वामीवर तुमचा अतूट विश्वास असला पाहिजे. स्वामींनी जरी तुमच्या मनाविरुद्ध उत्तर दिले तरीही आपण स्वामीने जे सांगितले तेच ऐकणार आहोत, याची मनाशी गाठ बांधून ठेवावी. स्वामीच्या सांगण्याच्या बाहेर जाऊ नये. स्वामीच्या जे मनात आहे तेच करायला पाहिजे, कारण त्यामध्ये आपलेच नुकसान होणार असते हे स्वामींना अगोदरच माहिती असते. त्यामुळे स्वामी कधी कधी आपल्या मनाविरुद्ध आपल्याला उत्तर देऊ शकतात. आणि स्वामींना प्रश्न उत्तर करणे हा कोणता खेळ नाही. स्वामीवर खूप मोठी भक्ती, श्रद्धा, विश्वास असेल तर तुम्ही हे नक्की करा. स्वामींना एखादा प्रश्न नक्की विचारा. तर तुम्हाला आता आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेन पेपर घ्यायचा आहे, किंवा प्लेन पेपर नसला तरी लाईनचा पेपर घेतला तरी चालेल. आपल्याला त्या पेपरचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. दोन्ही भाग समान असायला पाहिजे, एक लहान किंवा मोठा नसावा. आपल्याला एका कागदावर लाल पेनने श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे. त्याच्या खाली एखादी इच्छा असेल, स्वामीकडून घ्यायची असेल. एक्झाम्पलमध्ये मला एखादं घर हवं आहे, तर मी हे काम करावे किंवा नाही करावे असं आपल्या स्वामींना विचारायचे आहे. तर त्यासाठी हो किंवा नाही असंही लिहू शकता, किंवा हे काम करावे का नाही करावे असंही लिहू शकता. तर एका चिठ्ठीवर पॉझिटिव्ह आणि दुसरी नाही हे काम करू नये नकारात्मक लिहायचं आहे. परत दोन्ही चिठ्ठी एकसारखी घडी घालायची आहे. दोन्ही चिठ्ठी हातात घ्यायची आहे आणि स्वामीच्या समोर बसायचं आहे. त्यांना पहिले नमस्कार किंवा मुजरा करावा आणि स्वामींना जे काही काम आहे त्याबद्दल आपल्या मनात शंका निर्माण झाली आहे, काम करावे की नाही करावे याबद्दल स्वामींना सांगायचं आहे. त्याने आपल्याला योग्य मार्गदर्शन करावे अशी त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि दोन्ही हातामध्ये चिठ्ठी घेऊन मिसळायची आहेत. आता जर तुमच्याकडे स्वामीची विभूती असेल तर ती विभूती आपल्याला दोन्ही चिठ्ठींना लावून आपल्या दोन्ही चिठ्ठी स्वामींच्या चरणाशी स्पर्श करायच्या आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल, मूर्तीच्या चरणाशी ही चिठ्ठ्या लावून घ्यायच्या आहेत. नंतर ही चिठ्ठी स्वामी जवळच ठेवायची आहे. नंतर आपल्याला तिथे स्वामी समोर बसून एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असेल 11 माळी जप केला तरी चालेल. त्यानंतर स्वामींना नमस्कार करा, मुजरा करा आणि स्वामींना योग्य निर्णय द्यायची विनंती करा. त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये लहान मूल असतील तर त्यांच्याकडून आपल्याला एखादी चिठ्ठी उचलून घ्यायची आहे. मग ती नंतर उचलून वाचू शकतात. जर लहान मूल नसतील, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही चिठ्ठी उचलून घ्या. किंवा घरामध्ये कोणच नसेल, अशा वेळेला डोळे बंद करून स्वामींचं नाव घेऊन त्यातली एखादी चिठ्ठी उचलून घ्यायची आहे. त्या चिठ्ठीमध्ये जे काही उत्तर असेल
तेच स्वामींचं संकेत आहे. आपल्याला मनामध्ये भले हो उत्तर असेल, आपली ती इच्छा असेल, स्वामींनी हो म्हणून उत्तर द्यावे, पण ते काम पुढे केल्याने आपल्याला नुकसान होऊ शकते, आपल्याला अडचण येऊ शकते, हे स्वामींना अगोदरच माहिती असते. तरी त्यावेळेला मनामध्ये हो उत्तर असेल आणि स्वामीने नको असे उत्तर दिले असेल तर तुम्ही मन मोठे करा आणि स्वामींच्या मर्जीप्रमाणे वागा. कारण आपले चांगले कशामध्ये आहे हे आपल्या स्वामींनाच माहिती असतं. स्वामीवर खूप विश्वास असेल तर हे कार्य करावे. स्वामींचे जे उत्तर असेल त्याचप्रमाणे वागायची तयारी असेल तर स्वामींना प्रश्न विचारावा. नाहीतर स्वामी नाही म्हणले पण माझे मन तर हो म्हणाले तर मी हे काम करून बघतो, असे आपले काम कधीच होत नाही. तुम्ही स्वतः हे करून बघा. स्वामीने दिलेले उत्तर एकदा घेऊन बघा. आपल्याला कितीही वाटले आणि आपण ते काम करायला गेलो, जेव्हा स्वामी आपल्याला नाही सांगत आहेत तर अशा वेळा ते काम कधीच होत नाही. तुम्ही स्वतः करून बघा, स्वामीचा अनुभव घेऊन बघा. आपल्या भविष्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी सांगतात. त्या क्षणाला असं वाटणार स्वामींनी असा निर्णय का दिला. खरेच स्वामीचं हे आपल्याला दाखवून देतात ती गोष्ट आपल्यासाठी किती चुकीची, अयोग्य आहे. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तुम्हाला निर्णय घ्यायचं अवघड होत असेल, अशा वेळा तुम्ही स्वामीकडे मार्गदर्शन घेऊ शकता. चिठ्ठ्या टाकून निर्णय घ्यायचा मार्ग श्री स्वामी समर्थ सारा अमृत मध्ये सुद्धा देण्यात आला आहे. अध्याय 12 मध्ये सांगितलं आहे. बाळाप्पा महाराज भगवान शंकराची पूजा करून मग स्वामी सेवेसाठी येत असतात. त्यावेळेला सुंदराबाईंनी स्वामींना असं सांगितले की बाळाप्पाला असं सांगा की हे पूजन थांबवा. तर स्वामींनी बाळाप्पा महाराजांना तशी आज्ञा दिली. पण बाळाप्पा महाराजांना असं वाटले की वसुंधराबाईच्या बोलण्याने स्वामींनी आपल्याला अशी आज्ञा केली आहे. त्यामुळे त्यांनी ही चिठ्ठ्या लिहून टाकल्या. त्यामध्ये लिहिले होते की पूजन करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये पूजन करू नये असे लिहिले होते. तेव्हा त्यांच्या मनाचा गोंधळ थांबला. स्वामीची आज्ञा सत्य मानली. आपले स्वामी हे त्रिदेवांचा वास हा आपल्या स्वामीमध्ये आहे. त्यामुळे हे असे बाळाप्पा महाराजांकडून भगवान शंकराचे स्वामीच्या रूपात पूजन हे होणारच होते. त्यामुळे बाळाप्पा महाराजांनी सुद्धा चिठ्ठीमध्ये आलेले उत्तराचे पालन केले. त्यामुळे मी परत एकदा सांगत आहे, जर महाराजांवर तुमचा पूर्ण विश्वास असेल, स्वामीची आज्ञा तुम्ही पाळणार असाल तर आपल्याला स्वामींना उत्तर विचारायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ चांगला वाटत असेल तर आणखीन जास्त स्वामी भक्तापर्यंत पोहोचावा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.